कृष्णारी मंडळी, मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करते। मंडळी, आता थंडीचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये मस्त संत्री यायला लागले, तर आज आपण संत्र्याची बर्फी बनवणार आहोत। तर आता वेळ न घालवता डायरेक्ट आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। चला। तर मंडळी, इथे मी आता संत्री घेतलेत आणि संत्री आधी सोलून घेते आणि पूर्ण त्यांना क्लीन करते, त्याच्यानंतर मग आपण पुढची रेसिपी बघू। आता इथे मी पूर्ण सामान काढून ठेवले बाहेर, जे जे आपल्या रेसिपीला लागणार आहे। तर मी ते संत्री पूर्ण सोलून घेतलेत, बिया वगैरे काढून। त्याच्यानंतर इथे खोबरं घेतले किसून, इथे ड्रायफ्रुट्स घेतले सगळे बारीक करून, आणि हा खवा घेतलाय आणि साखर घेतले। तर म्हणजे आता मी इथे संत्री तर टाकले आहेत, आता मी इथे साखर टाकून घेते। साखर आता वितळेपर्यंत याला ठेवून देते गॅसवरती। या स्टेजला तुम्ही याच्यानंतर जर फूड कलर जरी टाकलात तरी पण चालेल। आता मी फूड कलर याच्यात टाकत नाहीये। आता मी ह्याच्यामध्ये जो खवा घेतला होता तो खवा टाकून घेते आणि खवा पूर्ण याच्यात मिक्स करून घेते। खवा पूर्ण मिक्स झाल्यानंतर थोडं ते घट्ट होईल। घट्ट झाल्याच्या नंतर मग आपण यात जे खोबरं किसून घेतलंय ते खोबरं टाकूया। आणि मी आता ह्याच्यात आधी खोबरं टाकून घेते सगळं। खोबरं टाकल्यानंतर मी त्याच्यात थोडीशी वेलची पूड पण टाकते। आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेते। त्यातला जो पूर्ण पाणी आहे ते सुकल्यानंतर थोडंसं याच्यात मी तूप टाकते आणि मग नंतर गॅस बंद करते। तर मंडळी, आता हे पूर्ण घट्ट झालंय। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते। इथे प्लेटला मी तूप लावून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये आधी मी काढून घेते आणि नंतर त्याला पूर्ण सेट करते त्याच्यात।
त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते. पण जरा चांगलं सेट करते म्हणजे बर्फीला एकदम चिपकून राहतील. आणि आता हे थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवते आणि अर्ध्या तासानंतर फ्रीजमधून काढते बाहेर. तर मंडळी इथे आपली बर्फी पूर्ण सेट झाली आणि दिसायला तर खूप भारी दिसते बर्फी. तर मी आधी टेस्ट करून बघते कशी झाली, तुम्हाला पण सांगते. टेस्टला ते एकदम मस्त लागते. म्हणजे जो आपण संत्री टाकलाय, संत्रीचा फ्लेवर एकदम चांगला उतरलाय. आणि मी यात जो खवा टाकला होता, खव्याचा सुद्धा फ्लेवर एकदम मस्त उतरलाय. दिसायला पण एकदम भारी दिसते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.